मागे सांगितल्याप्रमाणे 6वीचा जो युनिट टेस्टचा पेपर आहे घटक चाचणी 1 तर तो सॉल्व करून मी तुम्हाला देत आहे सोडवलेला. तर फिल इन द ब्लँक्समध्ये ॲन इन्फिनाईट नंबर ऑफ लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट, म्हणजे एका रेषेतून असंख्य रेषा जाऊ शकतात. द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स रेसिप्रोकल ऑफ 5/4 इज 4/5. -7 + 2 तर 7मधून 2 गेले 5 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह -5. An angle greater than 90 but less than 180 degree is called the obtuse angle. Match following. 0 अँगल आहे हा, म्हणजे तो ॲक्यूट अँगल आहे. राईट ट्रू ऑर फॉल्स. अपोजिट नंबर ऑफ -33चं जो अपोजिट अँगल -33 आहे तर त्याचा -33 न विधान आहे ते फॉल्स आहे. लाईन्स विच लाई इन सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट सेट द पॅरेलल टू इच अदर. हे राईट आहे. पॅरेलल लाईन सिम्बॉल दिलेले आहेत साईन. तर -4 आणि 5मध्ये 5 बिगर आहे, मोठा आहे. -2 आणि -8 आहे तर तो डाव्या साईडला येतो. तर त्यामुळे उजव्या साईडची संख्या मोठी असते तर त्याच्यामुळे -2 हा मोठा आहे. राईट प्रॉपर नंबर इन एम्प्टी 5. तर डायरेक्टली आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो की 6 × 2 आणि 7 × 5. 6 × 2 12, 7 × 5 35. कन्वर्ट प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करायचं तर 5 जो आहे आणि छेदात 5 1 जा 5 तसेच राहील. 7 5 जा 35 प्लस 2 1 जा 2 हे 37/5 होईल. -2 आणि -5 हे जे आहे ते दोन्हीकडे मायनस झाल्यामुळे त्याचं ॲडिशन जो आहे तो -7 होईल. -3 आणि +6 तर 6मधून 3 मायनस होऊन बिगरचं जे चिन्ह आहे दिले नाही तरी चालतं की +3 आहे. कॅरी आउट फॉलोइंग डिव्हिजन. तर डिव्हिजनमध्ये 5/9 तसंच ठेवायचं आणि डिव्हिजनचं उलटं मल्टिप्लिकेशन असतो. मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स केला आपण 3/2चं 2/3 म्हणून 5 2 जा 10 आणि 9 3 जा 27 झाले. राईट नेम ऑफ फिगर गिवन बिलो. आता ही जी फर्स्ट दिली आहे ती लाईन म्हणजे रेषा, सेकंड दिली आहे ती लाईन सेगमेंट आहे आणि थर्ड दिली आहे ती रे म्हणजे किरण आहे. तर आता लास्ट क्वेश्चन 80 डिग्रीचा आणि त्याला बायसेक करायचं. तर बायसेक करायला झालेलं आहे. याप्रमाणे तुम्ही सोडवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.